आपलं संविधान अस्तित्वात आलं. जे कोणी असंही म्हणतात ना, म्हणजे आक्षेप आता असाही घेतला जातो की बाबासाहेबांना राज्यघटनेचे शिल्पकार का म्हणायचं, ते तर फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एक तर मसुदा समितीचे अध्यक्ष होण्यासाठी पात्र असा त्यांच्या इतका विद्वान मनुष्य दुसरा कोणीच नव्हता, हे मान्य करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत जेव्हा मी हे सगळं वाचत होते तेव्हा हेही लक्षात येत होतं की हा आक्षेप का चुकीचा ठरतो, कारण जेव्हा जेव्हा असे वाद प्रतिवाद झाले तेव्हा आपलं म्हणणं बाबासाहेबांनी एवढं समर्थपणे आणि सक्षमरित्या मांडलं की ते संविधानामध्ये घ्यावंच लागलं. आणि बाबासाहेब किती तत्वनिष्ठ होते, हिंदू कोड बिला आधारे आपल्याला समजू शकतं. म्हणजे हिंदू कोड बिलामध्ये इतक्या चांगल्या सगळ्या उपाययोजना सुचवलेल्या ज्या प्रत्येक महिलेसाठी उपयोगी ठरतील, पण अशा परिस्थितीमध्ये ते मान्य होत नाही, म्हणून हे राजीनामा देणारे कायदे मंत्री संविधानामध्ये किती खरोखर संवेदनशील पद्धतीनं त्यामध्ये पूर्णतः स्वतःचा आत्मा डिव्होट करून ते तयार करत होते, याची प्रचिती एवढ्यावरून आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष असणारे बाबासाहेब खरंच संविधानाचे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार जे ठरतात ते याचसाठी ठरतात, फक्त लोक कुठे समजून घेत नाही. आणि मला असं वाटतं की त्यांना अशा रीतीनं संकुचित दृष्टीनं पाहणं म्हणजे स्वतःच्या मनोवृत्तीचा संकुचितपणा किंवा कोतेपणा उघड करण्यासारखं आहे.